नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पुणे शहराला स्टार्टअपची राजधानी अशीही ओळख मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. संसदेचा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका. 5 राज्यातल्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी देऊ नये, उद्धव ठाकरे यांची भूमिका. महेंद्रसिंग धोनीनं भारताच्या T20 आणि एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा दिला राजीनामा. आणि सॅफ फुटबॉल स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं जिंकलं सलग 4थं विजेतेपद. आणि आता सविस्तर वृत्त. आगामी काळामध्ये पुणे शहर हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल म्हणून ओळखलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण करताना ते बोलत होते. पुणे शहर हे IT हब म्हणून ओळखलं जातं. उद्योजक मोठ्या प्रमाणावर इथं येत आहेत. परदेशी उद्योजकांच्या दृष्टीनं हे ठिकाण नेहमीच पसंतीचं राहिलंय. तसंच इथं आंतरराष्ट्रीय विमानतळालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी इथं उपलब्ध होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते. संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार आहे. इतक्या कमी कालावधीचं अधिवेशन यापूर्वी आपण कधीही पाहिलेलं नाही अशी कडवट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते काल ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. या अधिवेशनाबाबत सर्व विरोधी नेत्यांशी बोलून केंद्राच्या या निर्णयाविरोधात आवाज बुलंद केला जाईल असं पवार यांनी सांगितलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेल्या भूमिकेचं स्वागत करत ते आता विरोधकांची भाषा बोलत असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं. महापुरुषांच्या स्मारकांवर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. आपला पक्ष गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुका लढवेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पाच राज्यांच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडू नये अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी मेळाव्यात ते काल बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाची युती करायची असेल तर ती सन्मानानं होईल, लाचारी पत्करून युती करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. पैसे देऊन मतं विकत घेणारी शिवसेना नाही. निवडणूक लढवायची असेल तर स्वच्छ लढवा, लढायची तयारी असेल तर मैदानात या, मागून कटकारस्थानं नकोत असा टोलाही त्यांनी लगावला. नववर्षाच्या स्वागतापूर्वी निर्माण झालेला कमालीचा आर्थिक तणाव स्वातंत्र्यानंतर आपण पहिल्यांदाच पाहिला असं सांगत विमुद्रीकरणामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी केंद्र सरकारवरती टीकेची झोड उठवली. सवंग लोकप्रियतेसाठी घाईघाईनं निर्णय घेतले जात आहेत असं ते म्हणाले. स्टेज देण्याची वेळ येते का? आधी त्याचा आराखडा नीट तुम्ही केला का नाही? पंतप्रधानांचा अपमान त्या माध्यमातून का केला तुम्ही? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जो प्रस्ताव आहे मंजूर, अरे जाणार कुठून? किती लोकांची घरं खाणार? मध्ये जो काय वस्ती आहे, दाट लोकवस्तीचा पट्टा आहे, तिकडनं ती बुलेट ट्रेन जाणार कशी? जाताना तुम्ही ती नेणार कशी? केंद्र सरकारनं अचानक घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतमालाचं अतोनात नुकसान झालंय. सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी केली. ते काल पंढरपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भाजपानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीतच, त्याउलट बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी अशा योजना सुरू केल्या आहेत. सरकार महागाई कमी केल्याचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षामध्ये केवळ शेतीमालच स्वस्त झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असा आरोप पाटील यांनी केला. राज्यातल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात आपण समविचारी पक्षांसोबत लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. राज्यामध्ये विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 5,045 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं
केंद्रीय अर्थसंकल्पाची पूर्व आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये मुनगंटीवार यांनी राज्याच्या विविध विकास योजनांसाठी लागणाऱ्या निधीबाबतची माहिती वित्तमंत्र्यांसमोर सादर केली। राज्यातल्या 8 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषी हस्तक्षेप आणि अभिसरण प्रकल्प लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणीही मुनगंटीवार यांनी यावेळी केली। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 3 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। औरंगाबाद, कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ तसंच नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीसाठी इथं मतदान होईल। या निवडणुकांसाठी 10 ते 17 जानेवारी दरम्यान अर्ज भरता येतील। या निवडणुकांची मतमोजणी 6 फेब्रुवारीला होणार आहे। उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर झाले। 5ही राज्यातील मतमोजणी 11 मार्चला एकाच दिवशी होईल। निवडणूक आचारसंहिता कालपासूनच लागू झाली आहे। उत्तर प्रदेश या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये 403 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली। पहिला टप्पा 11 फेब्रुवारीला, त्यानंतर 15, 19, 23 आणि 27 फेब्रुवारी, 4 मार्च आणि 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठी 8 मार्चला मतदान होईल। गोव्यामध्ये 40 जागांसाठी तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारीला मतदान होईल। उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात 15 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। मणिपूरमध्ये मात्र 60 जागांसाठी 2 टप्प्यात 4 आणि 8 मार्चला मतदान घेण्यात येणार आहे। सरहद्दी पलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना भारत कठोर प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेवरती पाकिस्तानला फेरविचार करणं भाग पाडेल अशी स्पष्टोक्ती नवे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केली आहे। अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी बोलताना अशी विधानं भारताच्या सरहद्दीचं रक्षण करण्यासाठी अटकाव करू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं। रक्तदान म्हणजेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि हेच रक्त वेळेवर मिळालं तर जीवदान मिळतं। केंद्र सरकारनं सुरू केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उस्मानाबाद इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये ई ब्लड बँक सुरू करण्यात आली आहे। पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत। उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयानं डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ई ब्लड बँक सुरू केली आहे। ही देशातली 3री आणि राज्यातली पहिली ई ब्लड बँक ठरली आहे। देशात अशी ई ब्लड बँक एम्स रायपूर आणि नवी मुंबईच्या NMMCच्या रुग्णालयात सुरू आहे। या ई ब्लड बँकच्या माध्यमातून रक्ताचा साठा, त्याच्यापासून मिळणारे घटक तसंच रक्त साठ्याची माहिती ऑनलाईन उपलब्ध होऊ शकणार आहे। ब्लड आणि त्याचे विविध कंपोनंट्स हे आपल्याला ऑनलाईन बघता येतील। त्याचप्रमाणे जे डोनर्स आहेत त्यांना पण SMS याच्यामधून जाणार आहे। जे रिपीटेड डोनर्स आहेत किंवा जे पैसे घेऊन रक्त देण्याच्या संदर्भात काही असे काम करतात ते इथे ट्रॅक होणार आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं चुकीचं रक्त हे ब्लड बँकमध्ये येणार नाही। ब्लड बँक ऑनलाईन असल्यानं विविध रक्त शिबिरं आयोजित करण्यात येतील आणि रक्तदान शिबिरांची माहितीही मिळू शकेल। ज्या रक्तगटाची कमतरता भासेल अशा गटाच्या रक्तदात्याचीही शिबिरं घेता येतील। तसंच रक्तदात्याची यादीही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकेल। आपल्याला ब्लड बँकेमध्ये उपलब्ध स्टॉक्स ऑनलाईन पाहता येणार आहे। दुसरं आहे की आपल्याला कुठल्याही रुग्णालयातल्या डॉक्टरांना किंवा तिथल्या नातेवाईकांना जर रक्ताची गरज पडली तर त्याच ठिकाणाहून रक्तपेढीमध्ये उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती झाल्या कारणाने तातडीने ह्या ठिकाणी येतील, त्यांना धावपळ करायची गरज पडणार नाही। अशा प्रकारच्या ई ब्लड बँकमुळे उस्मानाबादमधल्या रुग्णांना भविष्यात रक्ताची कमतरता भासणार नाही। पत्रकार हे सरकारचे एका परीने लेखापरीक्षकच असतात, म्हणूनच त्यांनी सरकारी पुरस्कार स्वीकारता कामा नये असं मत ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केलं आहे। पुण्यामध्ये केसरी वृत्तपत्राच्या 136व्या वर्धापन दिनानिमित्त साईनाथ यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। त्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। पूर्वी वृत्तपत्र कमी होती आणि वाचकही मर्यादित होते, मात्र वाचकांना वृत्तपत्रातल्या बातमीची जाण होती आणि त्याचं महत्त्वही समजत होतं असं ते म्हणाले। मात्र सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाचं लोण वाढलंय आणि बातमीचा मुख्य गाभा हरवत चाललाय अशी खंत साईनाथ यांनी व्यक्त केली। 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। दीपक टिळक, रोहित टिळक, उपमहापौर मुकारी अलगुडे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते।
आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंजर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. धुळ्यामध्ये कालपासून 57व्या कला प्रदर्शनाला सुरुवात झाली. धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आमदार कुणाल पाटील, धुळ्याच्या महापौर कल्पना महाले यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. कलेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आपली कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. 5 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राज्यातले 4852 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनामध्ये शिल्प, रेखा, रंगकाम, चित्र, धातू, सिरामिक आणि कापड अशा विविध माध्यमांच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. 7 विभागातून 31 कलाकृतींना पारितोषिकं आणि 37 कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शिरपूर इथं किसान विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणामध्ये कालपासून 3 दिवसीय व्यंकटेश कला क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. खासदार हिना गावित यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. या महोत्सवामध्ये सुमारे 3700 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी उद्घाटन सोहळ्यामध्ये शानदार संचलनही केलं. ग्रामीण भागातल्या होतकरू खेळाडूंना संधी देण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरती सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम किसान विद्या प्रसारक संस्था करून देत असल्याबद्दल हिना गावित यांनी या संस्थेचं कौतुकही केलं. आणि आता बातमी क्रिकेटची. भारताच्या एकदिवसीय आणि T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा महेंद्रसिंग धोनी यानं केली आहे. मात्र 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय आणि T20 संघामध्ये खेळाडू म्हणून निवडीसाठी आपण उपलब्ध आहोत असंही धोनीनं स्पष्ट केलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली. धोनीनं यापूर्वी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा अचानकच केली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 T20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद तर 2013 चॅम्पियन्स चषक अशा 3 प्रमुख स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. तर 2015च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारतीय संघानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला कर्णधार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातही सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची कामगिरी धोनीनं केली आहे. बांगलादेशाला 3-1 असं नमवत भारतीय महिला संघानं सॅफ अर्थात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या स्पर्धेचं सलग 4थं विजेतेपद पटकावलं आहे. सिलगुडूमध्ये काल झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. दंगमई ग्रेस, सस्मिता मलिका आणि इंदुमती यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतानं हा विजय साकारला. या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झालेल्या बांगलादेशाला केवळ एकच गोल करता आला. भारतीय महिला फुटबॉल संघानं आतापर्यंत सलग 19 सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. त्यापैकी 18 सामन्यांमध्ये विजय तर 1 सामना बरोबरीत सुटलाय. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवर्षावामुळे लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हिमाचल प्रदेशातही बऱ्याच भागामध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी या दोन्ही राज्यांच्या बऱ्याच भागामध्ये अद्यापही थंडीची लाट कायम आहे. राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. येत्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुणे शहराला स्टार्टअपची राजधानी अशीही ओळख मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका. 5 राज्यातल्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी देऊ नये, उद्धव ठाकरे यांची भूमिका. महेंद्रसिंग धोनीनं भारताच्या T20 आणि एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा दिला राजीनामा. आणि सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं जिंकलं सलग 4थं विजेतेपद.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.